फसवणूक केली असं आत्ता म्हणता येणार नाही. याच्यामध्ये चार्जशीट झालेली आहे, पण ही चार्जशीट आम्ही बघून याच्यामध्ये डिस्चार्जचा अर्ज करणार आहे. कारण याच्यामध्ये जरंगे पाटलांचा रोल मला कुठेच दिसत नाही. मी पाहिली ती फिर्याद, मी चार्जशीटही पाहिली, त्यांच्याविरुद्ध काहीच रोल नाही आहे. पण जे ॲलिगेशन केलं आहे ते अशा स्वरूपात आहे की काही नाटकांचे प्रयोग जालन्याला झाले होते आणि या नाटकांच्या प्रयोगामध्ये जे काही पैसे जरंगे पाटील आणि इतर 2 आरोपी आहेत त्यांनी त्या फिर्यादीचं मध्ये त्यांनी ते जे प्रॉफिट आहे ते आम्हाला द्यायला पाहिजे होतं, ते दिलं नाही. अशा पद्धतीची ती एफ आय आर. पैसे बुडवले जरंगेंनी असं थोडं बुडवले म्हणता येणार नाही. तुम्ही कायद्याचा अभ्यास करा आणि मग सांगा बुडवले म्हणता येईल का त्याच्यामध्ये. आरोप तर तसं होतं ना. चार्ज बुडवले असं नाही, ते प्रॉफिट दिलं गेलं नाही. बुडवले वेगळे आणि प्रॉफिट दिलं गेलं नाही याचा वेगळा अर्थ. 400 विरोधीची फसवणूक तर झाली ना असं त्याचं म्हणणं आहे. पण आम्ही याच्या डिस्चार्जचा अर्ज करणार आहे, कारण याच्यामध्ये प्रायमाफेची केसच होत नाही आहे. आता चार्जशीट दाखल झाली म्हणून कोर्टापुढे आलो आहे, पण पुढच्या तारखेला जरंगे पाटलांतर्फे डिस्चार्जचा अर्ज मी फाईल करणार आहे कोर्टात. गुन्हा कसा दाखल झाला, काय होता? प्रायव्हेट कंप्लेंट सांगतो मी. 156(3) खाली ते कोर्टाने तपासासाठी पाठवलं आणि त्याच्यानंतर चार्जशीट फाईल झालेली. फिर्यादी कोण आहे याच्यामध्ये? मला नाव माहीत. मी आधीच अटकपूर्व जामीन सेशन कोर्टाने केलेलं आहे. फक्त वॉरंट कॅन्सल झालं. सेशन कोर्टाने आधीच अटकपूर्व जामीन दिलेला आहे 2013 सालीच. त्यामुळे जामीन काय नव्याने द्यायची गरज नाही. सेशन कोर्टानेच अटकपूर्व जामीन दिलेला आहे याच्यामध्ये.